प्रेक्षकांनो, आपण ज्या क्षणांची वाट पाहत होतो, अखेर तो क्षण आला आहे. हो, तेही आजच्या भागामध्ये. यश कावेरीचं धूमधडाक्यात लग्न पार पडलंय. पण आता एक प्रश्न उरतोच की कावेरी अमृताच्या जागी यशसोबत लग्न कशी करते? पण अचानक अमृताला गायब करून तिथे कावेरी कशी पोहोचली? आणि त्यातच या दोघांनी खूप मोठं नाटक रचलंय बरं का. म्हणजेच यश आणि कावेरीने. आता तिने माधवीला करारी जवाबही दिलाय आणि सोबतच मानची सुद्धा बोलती बंद केले. आणि पुन्हा एकदा नको तिथे चोंबडेपणा करून यमुनाने यशलाच मोठ्या धर्मसंकटात अडकवून ठेवलंय. पण बघूयात मग आज यश कावेरीचा विवाह सोहळा संपन्न होतोय तरी कसा. प्रेक्षकांनो, आज फक्त यश कावेरीसाठी तुम्ही कमेंट जरूर करायचे आहे. बघूयात आजचा भाग. कोण होतीस तू, काय झालीस तू, मालिकेचा 29 सप्टेंबरचा भाग. यश अमृताच्या लग्नाचे सणही वाजत असते. मुहूर्ताची वेळही झालेली असते. गुरुजी मांना आदेश देतात की आता पुढे ज्या विधी होणार आहेत त्या सगळ्या विधींची जय्यत तयारी झालेली आहे. आता तुम्ही फक्त नवऱ्या मुलाला घेऊन या. यमुना यशला बोलवायला जाणार तर यशच समोरून चालत येतो आणि तो विधींसाठी बसतो सुद्धा. पण यमुनाला एक खूप मोठा प्रश्न सतावत असतो. कावेरीवरती प्रेम आहे असं स्पष्टपणे सांगणारा यश अचानक अमृताशी लग्नाला तयार कसा काय झालाय? त्यानंतर गुरुजी माधवीला सांगतात की हे बघा, तुम्ही पटकन नवऱ्या मुलीला पण घेऊन या, तोपर्यंत आम्ही गणेश पूजन करून घेतो. काकू अमृताला बोलावण्यासाठी तिच्या रूमकडे जाते. इतक्यातच विद्या तिथे येते. विद्या इतकं डोळे वटारून यशकडे पाहत असते की आपोआपच यशची नजर झुकते. विद्याला यशचा खूपच राग आलेला असतो, कारण तिला वाटत असतं की यशने असं तडकाफडकी निर्णय घ्यायला नको होतं. कावेरीवरती तो अजूनही अन्यायच करतोय. जेव्हा रडणाऱ्या माधवीकडे मानचं लक्ष जातं तेव्हा मा तिची मनस्थिती समजून घेतात आणि समोर जाऊन तिची समजूतही घालतात. माधवी, अगं मला सुद्धा एक मुलगी आहे आणि मी तुला समजून घेऊ शकते, पण तुला माहिती आहे ना की आई इथे हसून चालत नाही. यमुनाला ती माधवीसोबत पाठवून देते. आता यमुनाला जायचं नसतं, सगळ्या विधी बघायच्या असतात. तेव्हा मा तिला सांगतात की अगं माधवीने तिकडे काय एकटीनं बसायचं का? हे बघ, मंगलाष्टका सुरू झाल्या की ये ना मग तू. तेव्हा यमुना माधवीला घेऊन दुसऱ्या रूममध्ये निघून जाते. आता तिकडे काकू अमृताला बोलावण्यासाठी जाते. ती दरवाजा ठोठावते, आनंदाने हाका मारत असते की अमृता, अगं झालं की नाही तुझं? गुरुजी केव्हापासूनची वाट बघतायत, मुहूर्ताची वेळ झाली आहे, चल बरं पटकन. तेव्हाच दरवाजा उघडला जातो. आता अमृताच्या ऐवजी असते ती कावेरी, कारण तिने चेहऱ्यावरती घुंगट पांघरलेलं असतं. पण त्यावरती काकूंना मात्र काहीच आक्षेप नसतो. उलट हसून ती बोलते की अरे हे काय, बरं जाऊ देत, असू देत, चल पटकन, नाहीतर वहिनी ओरडतील आपल्याला. इकडे गणेश पूजन चालू होतं आणि त्या क्षणी परत एकदा यशची नजर जाते ते विद्याकडे. परत सुद्धा विद्या इतकं तिरस्काराच्या नजरेने यशकडे पाहत असते की यश परत विद्याशी नजर मिळवूच शकत नाही. आता थोड्याच वेळात मंगलाष्टकांना सुरुवात होणारच असते. मध्ये गुरुजीने अंतरपाठ धरलेलाच असतो. यशही अमृताची वाट पाहत असतो, अर्थात कावेरीची, कारण यशची नजर सांगतेय की नक्कीच त्यांचा प्लॅन आधीचाच ठरलेला आहे. म्हणूनच तर तो इतका निश्चिंत आहे आणि अमृताशी लग्नाला सुद्धा तयार झाला असावा. आता जेव्हा मानच्या समोर कावेरी येऊन उभी राहते तेव्हा मा विचारतात, अमृता, अगं पण तू चेहऱ्यावरती असं घुंगट का पांघरलंय? तेव्हा कावेरी अमृताच्या आवाजामध्ये उत्तर देते की आमच्याकडे तशी पद्धतच आहे. मुलगी मंगलाष्टका होईपर्यंत, लग्नाच्या विधी होईपर्यंत मुलाचं तोंड बघत नाही. तेव्हा मा डोळे झाकून विश्वास ठेवतात. आता ते तर कावेरीच्या फायद्याचंच ठरतं. पण आता इथे एक प्रश्न पडतो की कावेरी अमृताच्या आवाजात कशी काय बोलली? अर्थात जेव्हा कावेरी हा सगळा प्लॅन विद्याला सांगेल तेव्हा याचं उत्तर आपल्याला मिळेलच की. आता कावेरी जाऊन समोर उभी राहते आणि गुरुजी पुढच्या विधींना सुरुवात करतात. पण विद्याचं मन मात्र थाऱ्यावर नसतंच. राहून राहून तिला फक्त कावेरीसाठी वाईट वाटतं. तेव्हा कावेरी बहिणींनी या घरासाठी काही नाही केलं, परंतु आज प्रेम, त्यांचा संघर्ष सगळं हरलं. विद्या मनातच नाराज व्यक्त करते की असं ऐकलं होतं, नेहमी सत्याचा विजय होतो, पण आज सत्य हरलं आणि हे वाक्य सुद्धा खोटं आहे. तेव्हा आता आमच्या या घराला त्या अमृताच्या जाळ्यातून कोण वाचवणार? आणि विद्या अक्षरशः रडकुंडीला येऊन जाते.
मंगलाष्टका चालूच असतात. तेव्हा मनातल्या मनात आनंद साजरा करतात की तेव्हा आज माझ्या मैत्रिणीला दिलेला शब्द पूर्ण होणार आणि त्या खूप खुश असतात. आता यश विद्याचा सुद्धा एक प्लॅन ठरलाय बरं का. काय माहितीये, यशने विद्याला सांगितलं होतं की जेव्हा मंगलाष्टका निम्म्यापर्यंत येतील तेव्हा विद्याला बाहेर जाऊन फटाके फोडायचे आहेत. जेव्हा यश तिला खुणावतो, पण विद्या इतकी चवताळून उठते ना, फोडते फटाके आणि तंतनतच बाहेर निघून जाते. पण यश आणि कावेरीचा आधीचा ठरलेला प्लॅन हिला माहिती नाहीये ना, म्हणून हिची इतकी चिडचिड होते. कारण विद्याला राहून राहून एवढंच वाटतंय की यशने कावेरीवरती अन्याय केलाय. आता तिकडे माधवीची वेगळीच नाटकं चालू असतात. यमुनाच्या पुढे रडण्याची नाटकं करते. काय तर म्हणे, आता लग्न होऊन माझी अमृता माझ्यासाठी परकी होणार. तेव्हा यमुनाला थोडं वाईट वाटतं आणि ती समजूत घालते की मावशी, अगं अमृता कित्येक दिवस झाले या घरात राहिले, त्यामुळे या घराची तिला सवय आहे अगं. आणि तुला सुद्धा अमृताशिवाय राहायची सवय लागलीच असेल की इतक्या दिवसात. तेव्हा माधवी हसते आणि म्हणते की हो ग, पण शेवटी मी तिची आई आहे ना. आता यमुना मनातच इतकी वैतागते, काय यार कसली पकवते ही मावशी. करवली असून सुद्धा मला मंगलाष्टका बघायला येत नाहीयेत. आतल्यात हिची चिडचिड चालू असते. चवताळतच विद्या बाहेर निघून येते आणि बाकावरती जेव्हा बसते तेव्हा तिचे तळपायाच्या आधीचेच मस्तकात गेलेले असते. त्यातून तिची इतकी चिडचिड होते की फटाके फोडायच्यात यांना. दात होट खात चिडचिड करत म्हणते की या यश भाऊजींचा मला इतका राग येतोय ना. बिचारा माझ्या कावेरी वहिनी त्यांच्यावरती अन्याय करतात हे. आणि काय करतायत तर त्या झिपरीशी लग्न करतायत. ती झिपरी किती हलकट आहे माहिती आहे ना यांना. आणि तरी सुद्धा आता यश भाऊजींचं म्हणजे कसं झालंय माहितीये का, हाती दिला कारभार आणि शिटून ठेवला दरबार. आणि वरून यश भाऊजी मला काय म्हणतात, वहिनी बाहेर जाऊन फटाके फोडा. काय तर म्हणे फटाके फोडा. आता ना फटाकेच फोडतो मी. रागाच्या भरातच समोर ठेवलेल्या फटाक्यांना जेव्हा विद्या जोराची लात मारते, अचानकच फटाके फुटायलाच सुरुवात होते. आता विद्याचीही धांदल उडते. कुठं पळावं काय कळेनासं होतं. आणि चोरचोराचा फटाक्यांचा आवाज जसा घरात जातो ना, तेव्हा मा आणि काकू दोघेही धावत बाहेर येतात. आता त्यांना समोर आल्याचं पाहून विद्या पटकन लपून बसते. त्या दोघी ज्या क्षणी बाहेर येतात तेव्हा फुटणारे फटाके पाहून दोघींचाही राग अनावर होतो. अजून लग्नाच्या विधी सुद्धा पूर्ण झालेल्या नाहीयेत आणि फटाके कोणी लावले त्यांना काही कळेनासच होतं. पण काही फटाके उडून जेव्हा त्यांच्या पायात येतात तेव्हा मात्र त्या गोंधळून जातात. त्यांची सुद्धा चांगली धांदलच उडते. आणि काकू घाबरून जेव्हा उड्या मारायला लागते ना, ते बघून विद्याला तर जास्तच मजा येते. पण फटाके फोडणारा खरा चोर सापडतोच शेवटी काकूंना. कारण उड्या मारण्याच्या नादामध्ये ज्या क्षणी काकू विद्याला जाऊन थडकते तेव्हाच मानची सुद्धा नजर तिच्यावरती पडते. आता काकू तिला ओढतच मानच्या समोर घेऊन येते आणि सांगते की वहिनी, मला ना खात्रीच आहे या विद्यानेच केला असेल हा कारभार. आता ते फटाके इतके जोरजोराचे फुटायला लागलेले असतात ना की तर तिघींना कुठं पळावं काही कळेनासं होतं. तिघेही अगदी सैरवैर होऊन जातात. घरात त्या धावत जातात. पण काही फटाके दारातून उडून घरात सुद्धा आलेले असतात. त्यांची जी धांदल उडालेली असते ती यश आणि कावेरी समोरून पाहतच असतात. परंतु आता मित्रांनो, सत्य समोर येण्याची वेळ आलेली आहे. सगळ्यात मोठा धमाका तर आत्ता होणार आहे. फटाक्यांचा आवाज ऐकून यमुना माधवी सुद्धा सावध होतात आणि त्या दोघींना सुद्धा वाटतं की चला लग्न संपन्न झालं. आता यशने अर्ध्यातच ते विद्याला फटाके फोडायला सांगून इकडे तोपर्यंत सगळ्या विधी कावेरीसोबत पूर्ण करून घेतलेले असतात. अगदी मंगळसूत्राची विधी सुद्धा. कारण जर ते घालायला गेलं तर मान्नी काकूनी पाहिलं असतं ना ती कावेरी आहे, अमृता नाहीये. आणि तेव्हाच मोठा तमाशा निर्माण झाला असता. या दोघांचं आधीच फुल प्रूफ प्लॅनिंग ठरलं होतं आणि त्याच प्लॅनिंगनुसार सगळं कसं व्यवस्थित पार पडतं. जेव्हा विद्या, काकू, मा, यमुना आणि माधवी सगळेच जण एकत्र येतात त्याच वेळेस गुरुजी विवाह संपन्न झाल्याचं सांगतात. त्या क्षणी अचंबित होऊन काकू विचारते की हे काय. त्या फटाक्यांच्या नादामध्ये इथे विधी सुद्धा पूर्ण झाल्या. त्यावर गुरुजी सांगतात की हो, कारण एकदा लग्नाच्या विधी सुरू झाल्या की त्या अर्ध्यात थांबवता येतच नाहीत. पण जेव्हा माधवी समोर येते त्या क्षणी गुरुजी यश कावेरीला थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घ्यायला सांगतात आणि दोघेही मानचे आशीर्वाद घेतात. चला काही का असेना, मानचा तरी त्या दोघांना आशीर्वाद मिळालेलाच असतो. माधवी येता क्षणी ती हसून म्हणते, अमृता अगं चेहऱ्यावर घुंगट का घातलंय, काढ ते घुंगट. कमाल आहे सुलक्षणा तुझी. नाही म्हणजे आपलं जग इतकं पुढे गेलंय आणि तू अजूनही त्याच जुन्या रीती परंपरा चालू ठेवलेत.
त्यावर आता मा सुद्धा थक्क होते. ती विचारते की पण माधवी, अगं मला तर अमृता स्वतः म्हणाली, तूही म्हणाली होतीस ना की आमच्या काही वेगळ्या परंपरा असतात, आणि त्यात मला अमृता म्हणाली की तिला चेहऱ्यावरती घुंगट घ्यायचा आहे म्हणून. बघ, मला वाटलं की असतील तुमच्या काही प्रथा, आणि लग्नाच्या दिवशी मला अमृताला दुखवायचं नव्हतं म्हणून मी तिला घुंगट घ्यायला दिलं. पण प्रेक्षकांनो, इथेच आहे खरी मोठी गंमत. आता माधवी सगळं खरं सांगून टाकते की आमच्या नाही येत असल्या काही प्रथा वगैरे. त्या क्षणी अमृताकडे जातात, म्हणजेच कावेरीकडे, आणि त्या म्हणतात की काय हे अमृता, अगं लग्न पार सुद्धा पडलं आणि अजूनही तू घुंगटमध्येच, अगं काढ तो घुंगट. आणि जेव्हा त्या स्वतःच तिच्या चेहऱ्यावरचा तो घुंगट हटवतात, त्या क्षणी त्या हादरतात आणि 2 पावलं मागे सरकतात. अमृताच्या ऐवजी कावेरीला पाहता क्षणी सगळेजण आ वासून तिच्याकडे पाहतच राहतात. सगळ्यांची तोंड उघडीच्या उघडीच. पण ज्या क्षणी विद्याची नजर कावेरीवरती पडते आणि अमृता नसून यशचा विवाह अखेर कावेरीशीच संपन्न झाल्याचं जेव्हा तिच्या लक्षात येतं, त्या क्षणी तिचा आनंद डायरेक्ट गगनाला भिडतो. विद्या मनातल्या मनातच आनंद साजरा करते. हे का पाहते मी, इथे तर माझ्या कावेरी वहिनी आहेत, म्हणजे यश भाऊजी आणि कावेरी वहिनींचा विवाह संपन्न झाला. हात जोडून ती देवी आईचे आभारच मानते की तू माझी हाक ऐकलीस, सगळं माझ्या मनासारखं घडवलंस, थँक्यू. आणि मनातल्या मनातच आनंद साजरा करत ती नाचायलाच लागते. मोठ्याने ओरडतही असते, चला नाशिक ढोल बोलवा. आणि काय करते तिचं तिलाही कळत नसतं. आता याला काय म्हणतात माहिती का, बेगाने की शादी में अब्दुल्ला दिवाना, चला नाचा. आणि दुसऱ्याच सेकंदाला ती थांबत विचार करतो की अरे बापरे, पण आता काय करतील. अमृताच्या ऐवजी कावेरी वहिनी तिथे आहेत. बघूयात. धक्काने ज्या क्षणी विचारतात की तू, तेव्हा कावेरी सांगते की हो मीच, सौभाग्यवती कावेरी यश धर्माधिकारी. आणि जबरदस्ती यशचा हात हातात घेत ती सांगते, तुमच्या मनात असो किंवा नसो, आता मीच धर्माधिकारींची सून आहे. आता यश किती ड्रामेबाज आहे बघा, सगळ्या प्लॅनमध्ये कावेरीसोबत सामील आहे, पण दाखवतोय तर असं की जणू काही त्याला धर्माधिकारी कुटुंबासोबत तसाच मोठा शॉक बसलाय. आता तिथे उपस्थित असलेल्या माधवीच्या कावेरी चांगल्याच नांग्या ठेचते. ज्यावेळेस कावेरी स्वतःच्या फोनमध्ये जी अमृताची व्हॉइस रेकॉर्ड केलेलं असतं ते सगळ्यांना ऐकवते, अमृताचा आवाज, आणि सर्वच जण हादरून जातात. माधवीकडे जात परत एकदा कावेरीने सगळ्यात मोठं केलेलं कांड उघडं पडतं. ते म्हणजे कावेरी सांगते की खूप उपयोग झाला तुमच्या मुलीचा, नाही म्हणजे तिच्या आवाजाचा सुद्धा, आणि डोक्यावरचं वीक काढत ती म्हणते की या वीकचा सुद्धा थँक्यू. आता काय आहे, ठेवा हे तुमच्याकडे. आणि हो, तुमची मुलगी सुद्धा. कसला करारात जबाब दिलाय कावेरीने माधवीला. विद्याला तर हसू अनावर होतं. आता तिथेच थक्क होऊन लगेचच काकू पचकतेच, अरे देवा, म्हणजे आम्ही अमृताच्या ऐवजी यश कावेरीच्या डोक्यावरती अक्षता टाकल्यात, म्हणजे तुमच्या दोघांचा विवाह झालाय. त्यावर कावेरी उत्तर देते, हो ना काकू. आता या सगळ्यांची कावेरी मजा तर घेतेच, पण त्यांची फिरकी सुद्धा घेते. ती सांगते की हो, देवाभ्रमणाच्या साक्षीने आणि तुमच्या आशीर्वादाने, नाही काय आहे, तुमच्या आशीर्वादाने आणि साक्षीनेच आमचं विधिवत लग्न पार पडलंय. कावेरीचं उत्तर ऐकून डोळे वटारून यशकडेच बघतात. तरीच म्हटलं, अजून यशला खरी खोटी का सुनवत नाहीयेत, कारण शेवटी राहून राहून त्यांचा संशय त्याच्यावरतीच जाणार ना. भर लग्नामध्ये तू माझा विश्वासघात केलास यश, हे मला मान्य नव्हतं. तेव्हा यश पोटतिडकीने सांगण्याचा प्रयत्न करतो की ते आगाव आहेत ना हे दोघे, म्हणजे सगळं प्लॅनिंग आधीच केलंय, पण अवतर असं आणतायत की काही माहितीच नाहीये. यामध्ये फक्त सगळं प्रकरण कावेरीने केलंय असंच दाखवण्यात येतं. तसं दृश्य ते दोघे भासवतात. यश चवताळून कावेरीकडे जातो आणि तिला रागातच जाब विचारण्याची नाटकं चालू करतो. का तुम्ही फसवलत, तुम्ही खोटं बोलून लग्न केलं माझ्याशी, मला मुळात हे लग्नच मान्य नाहीये. तेव्हा कावेरीही आवाज चढवते, मग तुम्ही मला भेटायला जेलमध्ये का आला होतात. त्यावर यश सांगतो की हो, आलो होतो भेटायला, कारण माझं तुमच्यावरती प्रेम होतं, पण लग्न तर मी अमृताशीच करणार होतो, कारण तसा शब्द मी माझ्या माला दिला होता, आणि माझ्या माचा शब्द माझ्यासाठी माझ्या प्रेमापेक्षाही जास्त महत्त्वाचा होता. त्यावर कावेरी विचारते की अच्छा. यश म्हणतो की हो, तुम्ही फसवणूक केली आहेत माझी. तेव्हा कावेरी हीच जाब विचारते की मग तुम्ही जे केलं त्याला काय म्हणायचं. प्रेम माझ्यासोबत केलं, शब्द माझ्यासोबत घेतल्या,
आणि लग्न कोणासोबत करायला निघालात? दुसरीशीच. हे सगळं कसं सहन करायचं होतं मी? तेव्हा यश तिलाही करारी जबाब देतो. पण मित्रांनो, आपल्यालाही चांगलंच माहिती आहे की दोघं नाटकं करतायत भांडणाची. यश म्हणतो, माझ्या माची इच्छा होती की मी अमृताशी लग्न करावं, अमृताची या घरची सून व्हावी आणि माझ्या माच्या इच्छेपेक्षा माझ्यासाठी जास्त मोठं आणि महत्त्वाचं काहीच नाही. तेव्हा कावेरी पुन्हाच विचारते की मग माझ्या इच्छेचं काय? तुम्ही मग मला शेवटपर्यंत का फसवत राहिलात? का मला वचनं दिलीत लग्नाची? काय तर म्हणे यश फक्त कावेरीचा आणि कावेरी फक्त यशची आहे. शेवटपर्यंत तुम्ही मला हेच सांगत राहिलात की लग्न फक्त आपलंच होणार आहे. मग का फसवणूक केलीत तुम्ही माझी? कावेरीही रागातच विचारण्याची नाटकं करते. त्यावर यश उत्तर देतो की कावेरी प्लीज, एका मुलासाठी त्याच्या आईचा शब्द त्याच्या प्रेमापेक्षाही जास्त मोठा असतो. इतकंच माधवीला आता खूपच टेन्शन येतं आणि ती कावेरीकडे येऊन अमृताबद्दल चौकशी करते. आता हे सगळं प्रकरण तिच्यावरती थोपवण्याच्या नादातच असते. ती कावेरीला विचारते की पण माझे अमृता कुठे? काय केलंस तू तिच्यासोबत? तेव्हा कावेरी उत्तर देते की मी काहीही केलेलं नाही आहे. तुमची मुलगी असेल इथेच कुठेतरी. काय आहे, मला फक्त यशचे लग्न करायचं होतं, बाकीच्यांचे मला काहीच घेणं देणं नाही आहे. आता ही कावेरी मानचे समोर किती ती उलट्या काळजाची आहे, फक्त भासवण्याचा प्रयत्न करते. तेव्हा माधवीच्या काळजाचा ठोका चुकतो. अचानक आपली अमृता कुठे गायब झाली असावी असा विचार करत तिला शोधत ती जेव्हा तिच्या रूमकडे जाते तेव्हा इकडे कावेरी जरा जास्तच लाडात येते आणि सगळ्यांसमोर ती यशला गोडीत अहो अशी हाक मारते. लाडात येऊन ती विचारते की अहो, आता बाकीच्या विधी राहिल्या आहेत ना, त्या पण लगेच पूर्ण करून घेऊ, म्हणजे या सगळ्यांसमोर जाहीर करता येईल ना आपलं लग्न पार पडलंय ते. तेव्हा लगेचच कावेरीवरती खेकसतात, गप्प बस. हे बघ, यशला माहितीच नव्हतं की तो कुणाशी लग्न करतोय तो. आणि तुला काय वाटतं ग की तुझ्यासारखी खोटारडी जेलमधून पळून आलेली खुनी मुलगी ही आमच्या घरची सून होईल? तुझी जागा तिथे ना, तिथेच मी तुला पाठवेन पुन्हा पोलीस कोठडीमध्ये. आणि यमुनाला ती रागातच आदेश देते, यमुना आत्ताच्या आत्ता जावई बापूंना फोन लाव. फोनवरती लगेचच मोहितवरती ओरडतात की जावई बापू, नक्की काय कारभार चालू आहे तुमचा? अहो, तुमच्या जेलमध्ये असलेली एक मुलगी पळून येते, खुनी खोटारडी मुलगी तिथून पळून येते, इथे येऊन रीतसर लग्न करते, सगळ्या विधी पार पाडते आणि इतकी अट्टल गुन्हेगार असून सुद्धा तुम्ही तिच्यावरती साधी नजर ठेवू शकत नाहीत. ती मुलगी खुनी आहे. तिने माझ्या पतीवरती जीवघेणा हल्ला सुद्धा केलाय. आत्ताच्या आत्ता या आणि त्या मुलीला घेऊन जा. आता कावेरी बघा कसे माकडे बघून फक्त गालातल्या गालात हसते, कारण मला तर वाटतं की यांच्या प्लॅनमध्ये मोहित सुद्धा सामील असावा. तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. आता यमुनाच्या हाती फोन सोपत लगेचच कावेरीवरती डाफरतात. विचारतात की तुला काय वाटलं, चिकूला घेऊन आलीस तेव्हा मी तुला या घरात राहण्याची परवानगी दिली होती, पण आत्ता जरी मी तुझ्या डोक्यावरती अक्षता टाकल्या असत्याला तरी तुला या घरात राहता येणार नाही. तू कितीही ठरवलंस ना तरी सुद्धा मी तुला माझ्या घरची सून कधीच मानणार नाही. तू एक अट्टल गुन्हेगार आहेस. तू माझ्या नवऱ्यावरती जीवघेणा हल्ला केलास आणि माझ्या नजरेत तू फक्त आणि फक्त एक गुन्हेगारच राहशील. बस करावं किती कावेरीवरती चिडचिड करताय? अहो, ती निर्दोष आहे आणि ते सिद्ध करण्यासाठीच तिला ही अशी वेगळी वाट धरावी लागली. सत्य येईल तुमच्या लवकरच समोर. आता परत कावेरी मांना हसूनच सांगते की पण आमचं लग्न झालंय. त्यावर पुन्हा चिडतात, अजिबात नाही. लग्न म्हणजे एक संस्कार आहे, त्या नात्याचा पाया हा विश्वास आहे. असं तू घुंगट चेहऱ्यावरती घालून येशील, अमृताच्या जागी उभं राहून या सगळ्या विधी पार पाडशील म्हणजे लग्न झालं असं होत नाही. मुळात हे लग्न मी मानतच नाही असं ज्या क्षणी कावेरीला सांगतात ना, त्या क्षणी कावेरी ही अजब उत्तर देते. ती म्हणते की ठीक आहे, नका मानू. असं दाखवते की जसं काही फरकच पडलेला नाहीये. मुद्दामच म्हणते की पण आमचं लग्न झालंय आणि मी आता सौभाग्यवती कावेरी यश धर्माधिकारी म्हणजेच तुमची सून आहे. आता ते ऐकून आपले डोळे इतके कच्च मिटून घेतात ना की सगळेच जण हादरून गेलेले असतात. पण विद्या बघा कसली खुश आहे. एवढा वेळ यशवरती रागवणारी, त्याच्यावरती नाराज असणारी अचानक कावेरीला पाहून तिचा आनंद द्विगुणित झालाय. मुद्दाम कावेरी गुरुजींना विचारते की गुरुजी, मी अगदी बरोबर बोलते ना?
त्यावर गुरुजी सुद्धा म्हणतात की हो, सगळा विधी पूर्ण होऊन यांचा विवाह संपन्न झालाय. तेव्हा कावेरी हसतच माकडे पाहत राहते. आता आजचा भाग संपला आहे. पुढील भागात बघूयात. आता यश मुद्दाम नाटकं करतोय. कावेरी यशचा हात पकडते आणि त्याला म्हणते की आज चला. तेव्हा यश रागाच्या भरात तिला ढकलून देतो. आता यमुना बघा मुद्दाम मानची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करते. आधी तेच करत होते, यशला मानच्या नजरेत खाली पाडायचं, आणि आत्ताही तिचा तोच कारभार चालू आहे. मुद्दामच ती विचारते की किती ड्रामेबाज आहात रे तुम्ही दोघं. नाही म्हणजे आमच्यासमोर तुम्ही सगळं प्लॅन ठरवून भांडण्याची नाटकं कराल आणि आम्ही तुझ्यावरती डोळे झाकून विश्वास ठेवू. मूर्ख वाटते का मी तुला? तेव्हा यश म्हणतो की अजिबात नाही. जी मुलगी माझ्या माची फसवणूक करू शकते ती मुलगी माझी बायको कधीच असू शकत नाही. ज्या क्षणी यश असं बोलतो त्या क्षणी यमुना त्याला आता मोठ्या संकटात टाकते. ती म्हणते की ठीक आहे, मग माच्या डोक्यावर शपथ घेऊन सांग की या सगळ्या प्लॅनमध्ये तू नव्हताच. जे केलं ते कावेरीने केलं, सांग. आता त्या क्षणी मा समोर येतात. यशचा हात डोक्यावर ठेवून विचारतात की बोल, खरं सांग. आता कावेरीचे धाबे आणतात. पण काय असेल उत्तर यश